नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके. मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत गुढीपाडवा. पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदूंच्या पंचांगानुसार वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. त्याला वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा म्हणतात. आर्य लोक फार पूर्वी ध्रुव प्रदेशात राहत होते. तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. तेव्हा सूर्याचा पहिला किरण म्हणजे मानवाला देवाची कृपाच वाटली असणार. त्या काळी वर्षाची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यामध्ये मकर संक्रांतीलाच होत असे. महाभारतात मार्गशीर्ष महिना सगळ्यात पहिला मानलाय. पण पुढे वर्षाचा आरंभ वसंत ऋतूत होणे जास्त योग्य वाटून हा वर्षारंभ दिन चैत्रात आणला गेला असावा. अर्थात भारतात सर्वच ठिकाणी वर्षाची सुरुवात या दिवशी होत नाही. काही ठिकाणी कालगणना सौर म्हणजे सूर्याच्या गतीनुसार असते, तर काही ठिकाणी ती चांद्र म्हणजे चंद्राच्या गतीप्रमाणे असते. शालिवाहन शकानुसार वर्षाची सुरुवात गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदेच्या दिवशी होते. शालिवाहनाने मातीचे 6,000 सैनिक करून ते जिवंत केले व त्यांच्या मदतीने शकांचा पराभव केला, अशी कथा आहे. त्याला चैत्र प्रतिपदेच्या दिवशी युद्धात विजय मिळाला. पुढे या दिवसापासून त्याने आपल्या नावाने शालिवाहन शक अशी नवी कालगणना सुरू केली. इसवी सनानुसार शालिवाहन शकाची सुरुवात 78 साली झाली. त्यामुळे शालिवाहन शक हा इसवी सन पेक्षा 78 वर्षांनी मागे असतो. इसवी सन 2000 साली पाडव्याला 1922 हे शक सुरू झाले. या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या आणखीही पुष्कळ कथा आहेत. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला सुरुवात केली. म्हणून हा दिवस नवे संकल्प तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला मानतात. म्हणूनच गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. युद्धात रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह अयोध्येला परतले तो दिवस वर्ष प्रतिपदेचा होता. अयोध्येच्या नागरिकांनी रामचंद्राचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या, तोरणे लावली, घरांसमोर रांगोळ्या काढल्या. एका उंच काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र, फुलांचा हार व साखरेच्या पदकांची माळ बांधली व त्यावर चांदीची अगर तांब्या पितळेची लोटी पालथी घातली की गुढी तयार होते. आजही आपण नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अशीच गुढी उभारतो व तिची पूजा करतो. या संबंधी महाभारतात अशी एक कथा आहे की चेदी देशाचा राजा वसू जंगलात तपश्चर्या करायला गेला. देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसू राजाला यश देणारी वैजयंतीमाला, एक विमान आणि एक राजदंड दिला. घरी परतल्यावर वसू राजाने त्या राजदंडाला जरीचे वस्त्र बांधले, त्यावर सोन्याची लोटी ठेवली आणि त्याची पूजा केली. हीच गुढीची सुरुवात असे मानतात. इंद्राने वृत्रासूर नावाच्या दुष्ट राक्षसाला याच दिवशी मारले, अशी ही एक कथा आहे. सणासुदीचे दिवस असले की आपण गोडधोड पक्वान्ने करून खातोच, पण कडू रस प्रकृतीला चांगला असतो म्हणून या दिवशी कडुनिंबाच्या पानांची हिंग, मिरे घालून चटणी करतात व ती गोडाधोडा आधी खातात. वैद्यकीय दृष्ट्या कडुनिंबाला फार महत्त्व आहे. ऋषी कडुनिंब खाऊन तेजस्वी राहत असत असे पुराणात म्हटले आहे. या पुराणकालीन जीवन पद्धतीची आठवण म्हणून तसेच आरोग्यकारक म्हणून ही प्रथा चालू राहिली असावी. पुराणात हा दिवस सूर्याची पूजा करून आरोग्य व्रत म्हणून पाळावा असे म्हटले आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो. झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याचा हंगाम सुरू होतो, कोकिळ गाऊ लागतो. या सुंदर दिवसांचे स्वागत करण्यासाठी चैत्र महिन्यात घरोघरी स्त्रिया चैत्रा गौरीचे हळदी कुंकू करतात. सुरेख आरास करून गौरीची म्हणजे पार्वतीची स्थापना करतात. आंब्याची डाळ आणि कैरीचे चविष्ट पन्हे असा बेत असतो. धार्मिक सण व वसंताच्या आगमनाचा आनंद यांचा सुंदर मिलाफ नववर्षाचा हा पहिला दिवस साजरा करताना साधलेला आहे.
शालिवाहन शकाशिवाय विक्रम संवत नावाची एक कालगणना आहे. ही कालगणना इसवी सनापूर्वी 56 वर्ष सुरू झाली असे म्हणतात, पण त्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात सापडत नाही. नंतर उज्जयिनीचा प्रसिद्ध राजा विक्रमादित्य याच्या नावाशी ही कालगणना जोडण्यात आली. या संवतानुसार वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. ही कालगणना संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात जास्त प्रचलित आहे. हा दिवस आपल्याकडे दिवाळीतला पाडवा म्हणूनही ओळखला जातो. धन्यवाद.